नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 29 मार्च 2026. मी खूप दिवसापासून सांगितलं की राज्यामध्ये 30 तारखेपासून राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होणार आहे आणि 29 तारखेला उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस सुरू होईल. तर आज देखील चांदोड परिसरात, त्याच्यानंतर येवला, वैजापूर बऱ्याच ठिकाणी पाऊस बी झाला, वारं देखील खूप होतं. म्हणून शेतकऱ्याला परत एकदा आज सांगतो की ज्यांचा कोणाचा कांदा असेल, गहू असेल, हरभरा असेल, तर तुम्ही काय करा, उद्या आणखीन दुपारपर्यंत वेळ आहे, म्हणजे उद्याच्या 30 तारखेपर्यंत दुपारपर्यंत वेळ आहे. तुम्ही तुमचा कांदा असेल, गहू असेल, हरभरा असेल काढून झाकून ठेवा. कारण की राज्यामध्ये आत्तापर्यंत तुम्ही गारपीट होत असते, फक्त एका भागातच होते, पण ह्या पावसामध्ये 30 मार्चपासून ते 3 एप्रिलपर्यंत 31, 1, 2, 3च्या दरम्यान राज्यात ठिकठिकाणी गारपीट होणार आहे. आणि काही ठिकाणी लिंबासारखी गारपीट होईल, काही ठिकाणी बोरासारखी होईल, काही ठिकाणी चिंचोक्यासारखे गारपीट सगळ्या जिल्ह्याला पाहायला भेटणार आहे. तर सुरुवातीला सांगू इच्छितो की मग गारपीट जास्त कोणत्या एरियात होणार आहे. तर सुरुवातीला आपण उद्या 30 तारखेपासूनच राज्यात पाऊस सुरू होईल. पण हे पाऊस तुम्हाला सांगू इच्छितो, नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, त्याच्यानंतर अहिल्यानगर, इकडं संगमनेर तालुका, त्याच्यानंतर मुंबई ठाणे, आपला मुरबाड ते परिसर, पालघर त्या परिसरामध्ये, कोकणपट्टी म्हणजे पालघरपासून ते डायरेक्ट याच्यापर्यंत कुडाळपर्यंत संपूर्ण कोकणपट्टी ह्या परिसरात देखील पाऊस पडणार आहे. सातारा, कोल्हापूर, तसेच पर्यंत ह्या कोकणपट्टीमध्ये देखील खूप पाऊस देखील होणार आहे, गारपीट देखील होणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर सांगायचं झालं विदर्भाकडून घेऊत आपण, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला ह्या पट्ट्यात देखील म्हणजे 30 तारखेपासून तर 3 एप्रिलपर्यंत चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडेल. कुठं जिथं नाही पडलं तिथं वारं सुटेल आणि काही भाग सोडून देखील देईल. म्हणून हे लक्षात येतं. अवकाळी पाऊस सर्वदूर सगळीकडे पडत नसतं, हे सर्वप्रथम लक्षात येतं. तर मग आता तुम्हाला सांगतो, आता नेमके गारपीट कोणत्या कोणत्या जिल्ह्याला पाहायला भेटेल. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, सुरुवातीला मी परभणी जिल्ह्याचा आहे म्हणून परभणी जिल्ह्यातलं सांगू इच्छितो की परभणी जिल्ह्यात आमच्या इथं सेलू तालुका आहे माझा. म्हणजे माझ्या गावापासून कंप्लीट इकडं वालूरकडं, म्हणजे वालूर, चारठाणा ह्या परिसरात गारपीट पाहायला भेटेल. म्हणजे आमच्या सेलू तालुक्यात भेटेल, जिंतूरकडे देखील भेटेल, पालम, परभणी जिल्ह्यामध्ये पालम देखील आहे, पालम पुण्याच्या त्या पट्ट्यामध्ये गारपीट बघायला भेटतं. म्हणून हे देखील परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी, गंगाखेड देखील भेटल, म्हणून हे परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात. आपण परभणी जिल्ह्याच्या बाजूला बीड जिल्हा, तर बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की गेवराई जिल्ह्यामध्ये देखील, गेवराई तालुक्यामध्ये देखील पाऊस देखील भेटेल, गारपीट देखील भेटणार. बीड जिल्ह्यात मात्र वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे, ठिकठिकाणी पडणार आहे, काही भाग सोडून देणार आहे, म्हणून बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात. जालना जिल्ह्यात देखील म्हणजे कन्नड, सिल्लोड, भोकरदन त्या पट्ट्यात देखील अजिंठापर्यंत तिकडे देखील काही ठिकाणी खूप, सोयगाव त्या परिसरात देखील चांगल्या परिसराचा पाऊस होईल, काही ठिकाणी गारपीट होईल. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील वैजापूर, गंगापूर ह्या पट्ट्यात देखील चांगला परिसर, पाऊस देखील होईल, गारपीट देखील होईल. म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचा वादळी वाऱ्यासह पाऊस होणार, काही ठिकाणी गारपीट देखील पाहायला होणार नाही, म्हणून हे लक्षात घ्यायचं. अहिल्यानगरमध्ये देखील खूप ठिकाणी गारपीट पाहायला भेटेल, काही ठिकाणी वारा सुटेल, कुठं पाऊस पडेल, काही ठिकाणी निरंग देखील राहील. संगमनेर तालुका, त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यात देखील जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना देखील गारपीट पाहायला भेटेल. म्हणून हे देखील पुणे जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी आपण आपला कांदा असेल, गहू असेल त्याचं काळजी घ्यायची. सातारा जिल्ह्यात देखील गारपीट पाहायला भेटेल. त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात देखील काय गारपीट पाहायला देखील भेटेल. त्याच्यानंतर इकडं बुलढाणा जिल्ह्यात देखील घाटाच्या खाली इकडं म्हणजे सिंदखेड राजाचं त्या परिसरात गारपीट पाहायला भेटेल. त्याच्यानंतर अकोला, अमरावती तिकडल्या जिल्ह्यात देखील गारपीट पाहायला भेटेल, पाऊस देखील पडेल. त्याच्यानंतर वर्ध्याकडं हिंगणघाट त्या परिसरात देखील गारपीट पाहायला भेटेल. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर इकडं यवतमाळ जिल्हा, माहूर तालुका त्या परिसरात देखील काही ठिकाणी पाऊस, काही ठिकाणी गारपीट पाहायला भेटेल. म्हणजे सांगायचं झालं तर खूप ठिकाणी म्हणजे हे पाऊस काही ठिकाणी पावसाळ्यासारखा पडेल, काही ठिकाणी रिमझिम पडेल, काही ठिकाणी सोडून देखील देईल. पण राज्यात मात्र 3 एप्रिलपर्यंत राज्यात हे अवकाळी पावसाचं सावट आहे, ही सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. तर माझी एक महसूल विभागाला विनंती आहे की ह्या म्हणजे 30 मार्चपासून तर 3 एप्रिलपर्यंत
खूप ठिकाणी गारपीट होईल म्हणून शेतकऱ्यांचे जे झालेले नुकसान आहे त्याचे तुम्ही पंचनामे करण्यासाठी सतर्क करावे आणि सगळ्यांचे जिथं जिथं गारपीट वादळी वारं होईल शेतकऱ्याचं नुकसान होईल सगळ्यांचे पंचनामे करून घ्यावेत ही माझी सर्वप्रथम महसूल विभागाला माझी विनंती राहील. कारण की ह्या पावसामध्ये खूप शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे. म्हणजे हे पाऊस गुजरातला देखील खूप पडणार आहे, मध्य प्रदेश देखील खूप पडणार आहे, बेतूल बुरहानपूर त्या परिसरात देखील खूप पडणार आहे. त्याच्यानंतर इकडं तेलंगणात बी पडणार आहे, आदिलाबाद धर्माबाद हैदराबाद त्या परिसरात बी पडणार आहे. इकडं बसव कल्याण तिकडं देखील राहणार आहे, कर्नाटक देखील राहणार आहे. इकडं तिकोटी धारवाड त्याच्यानंतर म्हणजे कर्नाटकमध्ये बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस गारपीट होणार आहे म्हणून हे देखील लक्षात यायचं. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये ह्या पावसामध्ये जरा वारं जास्त राहील आणि गारपीट देखील. म्हणजे दरवेळेस काय असतं महाराष्ट्रात पाऊस आला तर काय होतं फक्त एखाद्या 2 जिल्ह्यामध्ये पाऊस आणि गारपीट होते, पण याच्या माझा प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5-7 ठिकाणी अशी गारपीट झालेली अशी म्हणजे न्यूजला बातमी येईल. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या पिकाची काळजी घ्यायची, पशुधनाची काळजी घ्यायची आणि पाळीव प्राण्याची काळजी घ्यायची. पट्टीच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या आंब्याची काळजी घ्या. कारण की कोकणपट्टीकडे देखील खूप पाऊस देखील बघायला भेटणार आहे, गारपीट देखील भेटणार आहे. तसे नाशिक जिल्हा त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव ह्या पट्ट्यात देखील चांगल्या स्वरूपाची गारपीट पाहायला भेटणार. म्हणून त्या शेतकऱ्यांनी आपण आपल्या पिकाचं संरक्षण करावं. अचानक वातावरण बदल झाला तर परत एक निषेध दिला जाईल. धन्यवाद.